सुभाष नगरचा आपल्या सर्वांना नमस्कार. मित्र हो, आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे आत्मविश्वास कसा मिळवावा व आत्मविश्वास कसा टिकवावा. आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये आत्मविश्वासाचं स्थान ते आहे, फार महत्वाचं आहे. मग बऱ्याच वेळा ज्यांच्याकडे कॉन्फिडन्स नसतो किंवा आत्मविश्वास नसतो, त्यांना कळत नाही की आमचा आत्मविश्वास आम्ही कसा वाढवायचा आहे, काय नेमकं करायचं काय? तर या आजच्या व्हिडिओच्या अनुषंगाने त्याच्यावर याविषयी आपण चर्चा करूया. तर आत्मविश्वास जो आपल्याला पाहिजे आहे, तो प्रथम कोणत्या क्षेत्रामध्ये पाहिजे आहे, हे पहिलं आपण ठरवलं पाहिजे. सगळी महान आणि मोठी जी माणसं आहेत, आपल्या समाजामधली यशस्वी झालेले जे लोक आहेत, त्यांनी आपलं एखादं क्षेत्र निवडलं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये ते सातत्याने काम करत असतात. त्याने आत्मविश्वास मिळवलेला आहे आणि त्याने आत्मविश्वास टिकवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. तर आपण सुद्धा अशाच प्रकारे विचार करूया, की आणि हे प्रॅक्टिकल व्ह्यू आहे आणि हा सायंटिफिक व्ह्यू आहे. मी जे काय आज बोलणार आहे ते मी एवढं करा असं वेगवेगळ्या पायऱ्या सांगणार नाहीये. तर प्रत्यक्षामधल्या आपल्या जगण्यामध्ये कसा आत्मविश्वास मिळतो यानुसार मी सांगणार आहे. तर पहिलं आपण आपलं क्षेत्र निश्चित केलं. समजा उदाहरणार्थ आपण म्हणूया की आपण UPSCचे विद्यार्थी आहात आणि किंवा MPSCचे विद्यार्थी आहात आणि आता आपल्याला आत्मविश्वास पाहिजे आहे आणि एकदम सुरुवातीला बघा, सुरुवातीच्या लेवलला आपण काय करायला पाहिजे, की आपला जो आवडीचा विषय आहे, त्या आवडीच्या विषयाची प्रथम चांगली तयारी करायला पाहिजे. कारण आत्मविश्वास गेन करायचा आहे. अजून एवढ्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास गेन करायचा आहे. मग त्यासाठी पहिला हुकमी एक्का कुठचा असेल, आपण जे काय आतापर्यंत शिकलेलो आहोत, त्याची उजळणी करणे, त्याची उजळणी चांगली करणे आणि त्या पाठवरती टेस्ट पेपर देणे, मॉक टेस्ट देणे, सराव चाचण्या आपण सोडवत राहणे आणि त्याच्यातून मार्क्स कसे मिळतात ते बघणे. एकदा त्या आपल्या टॉपिकवरती कमांड निर्माण झाली, की मग दुसऱ्या टॉपिककडे जाणे, तिसऱ्या टॉपिककडे जाणे. म्हणजे इथे आपण काय ठरवलं, पहिलं कशामध्ये आपला आत्मविश्वास पाहिजे ते क्षेत्र ठरलं. मग आतापर्यंत जे आपण कशामध्ये काहीतरी काम करत आलेलो आहोत ते पाहिलं आणि त्याच्यावरती सातत्याने अभ्यास आणि सराव. आत्मविश्वास मिळवण्यासाठी, उच्च लेव्हलचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला किमान 8 तास देणं आवश्यक आहे. ते म्हणजे तयारीसाठी, त्याच्या सरावासाठी. हे 8 तास देणं हे आवश्यकच आहे. कोणताही मोठा माणूस त्याशिवाय मोठा झालेला नाही, यशस्वी झालेला नाही. आता आपण हा स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने पाहिलं. त्या कोणत्याही असतील, समजा बाकीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या असतील, MBAच्या ॲडमिशनच्या असतील, मेडिकलच्या ॲडमिशनच्या असतील. त्याच्यामध्ये तयारी करणं, सराव करणं आणि कॉन्फिडन्स वाढवणे, परत कॉन्फिडन्स वाढवणे, परत सराव करणे, परत कॉन्फिडन्स वाढवणे. हा झाला अभ्यासाचा विषय. दुसरा, तुम्हाला समजा एखाद्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे, त्या ठिकाणी कॉन्फिडन्स पाहिजे. मग त्या ठिकाणी छोट्या-छोट्या स्पर्धा खेळत गेलं पाहिजे. त्या छोट्या-छोट्या स्पर्धांमध्ये जसं-जसं यश मिळवत जाऊ, त्याच्यानंतर अजून पुढची पायरी, त्याच्यानंतर अजून पुढची पायरी. अशा सातत्याने त्या गोष्टी शिकत गेलं पाहिजे आणि खेळत गेलं पाहिजे. जर परीक्षांची तयारी करतोय, तर अभ्यास करत गेलं पाहिजे आणि परीक्षा देत गेलं पाहिजे. खेळाच्या तयारीसाठी जायचंय, तर प्रॅक्टिस केली पाहिजे, मॅचेस खेळल्या पाहिजे. जर आपल्याला डान्समध्ये आत्मविश्वास पाहिजे, तर नुसतं असं बसून आत्मविश्वास मिळणार नाही. जसं पोहण्यामध्ये आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्याला ते पोहावं लागतं. ड्रायव्हिंगमध्ये आत्मविश्वास मिळवायला आपल्याला ते सातत्याने ड्रायव्हिंग करावी लागते. कॉम्प्युटरमध्ये आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर दर दिवशी ऑपरेट करावा लागतो. तसंच आहे ते. जर एखाद्या प्रेझेंटेशनमध्ये आपण सराईत प्रेझेंटेशन देणारे होत असू, तर कुठून तरी सुरुवात करायला लागेल आणि सातत्याने ते करत गेलं पाहिजे. जर चांगलं भाषण करायचं आहे, चांगला वक्ता व्हायचा आहे, लोकांसमोर आपल्याला येऊन बोलायचं आहे, तर त्यासाठी कुठून तरी सुरुवात करायला लागेल आणि मग हे भाषण कसं करता, सुरुवात कशी करता, शेवट कशी करता, मधला भाग काय असतो, हे सुद्धा शिकून घ्यावं लागेल. म्हणजे त्या क्षेत्रातलं ज्ञान घेत राहणं हे सुद्धा आवश्यक आहे. समजा त्यानंतर एखादा अभिनेता असेल, अभिनेत्याला सुद्धा शिकावं लागेल, छोट्या-छोट्या ॲक्टिंग करायला लागतील, छोटी-छोटी बक्षिसं मिळवावी लागतील. छोट्या-छोट्या गोष्टीतून एक-एक पायरी, एक-एक पाऊल, एक-एक, जसं चालायला आपण शिकलो, एक पाऊल टाकलं, नंतर बिनधास्त चालायला शिकलो.
मग धावायला शिकलो. तर आत्मविश्वास मिळवण्याची पहिली पायरी ती म्हणजे केवळ सातत्याचा सराव, सातत्याचा अभ्यास. सातत्याचा अभ्यास, सातत्याचा सराव आणि छोट्या-छोट्या गोष्टींमधून यश प्राप्त करणं. ही आहे पहिली पायरी. आता या गोष्टी आपण करत गेलेलो आहे. आता पुढे जे काय करायचंय, मनोबल आणि मनोधैर्य. केवळ अभ्यासाचाच इथे सगळ्या ठिकाणी यश मिळणार नाही. केवळ तयारीनेच यश मिळणार नाही. तर प्रत्यक्षामध्ये ते वापरतो कसं? जसे क्रिकेटचे मॅचेस होतात, त्या दोन्ही टीम पूर्ण तयारीने असतात. परंतु त्या दिवशी ते कसं वापरलं जातंय, याच्यावर हे फार महत्त्वाचं आहे. असं म्हणतात, की जर तुम्हाला मैदानामध्ये मॅच जिंकायची असेल, तर तुम्ही पहिली मैदानाच्या बाहेर अगोदर 100 वेळा ती मॅच जिंकली पाहिजे. मनाने 100 वेळा मॅच जिंकली पाहिजे. तेव्हाच तुम्ही ते मैदानामध्ये जाऊन मॅच जिंकणार आहात. तर हे मनोबल आहे आणि मनोधैर्य आहे. मनोधैर्य उच्च प्रकारचं ठेवावं लागतं. ते उच्च प्रकारचं ठेवण्यासाठी काय करायला लागतं? व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे आता यू-पी-एस-सी परीक्षा आहे, एम-पी-एस-सी परीक्षा आहे. त्या परीक्षेच्या काळामधलं आपलं जे मनोधैर्य आहे, फायनल फायनल एक्झाममधलं, ते उच्च लेव्हलचं लागेल. बाकी एम-बी-एच्या परीक्षा असेल, कुठचीही परीक्षा असेल, त्या ठिकाणी तुम्ही खूप अगदी मानसिक सराव करायला लागेल, की तुम्ही एक्झामला जातात, एक्झामचा पेपर कॉन्फिडेंटली सोडवतात, कुठेही घाबरलेलं नाही, कुठेही डगमगलेलं नाही. एखादा पेपर प्रश्न कठीण आला तरी तुम्ही पुढे तेवढंच संयमाने जाताय, डोकं शांत ठेवताय. हे आहे ते व्हिज्युअलायझेशन. हे सातत्याने करत राहणे आणि प्रॅक्टिसच्या वेळी सुद्धा हे व्हिज्युअलायझेशन करावं लागतं. मी परत प्रॅक्टिस करतोय, हे करतोय, हे सगळं करायला लागतं. तर पहिलं आहे सातत्याचे सराव, अभ्यास. पुढची स्टेज आहे व्हिज्युअलायझेशन आणि त्याच्या पुढे येतं अफर्मेशन. सातत्याने स्वतःच्या मनाला सांगत राहिलं पाहिजे, मी जिंकत आहे, मी मॅच जिंकत आहे, मी मॅच जिंकणार आहे, मी आय-ए-एस होणार आहे, मी एम-पी-एस-सी पास होणार आहे, मी डॉक्टर होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे, मी एम-बी-एला ॲडमिशन घेणार आहे. हे सातत्याने ह्या पायऱ्या आहेत. मनोबल वाढवण्याच्या ह्या सातत्याने पायऱ्या आहेत. ते अफर्मेशन सातत्याने म्हणत राहणे आणि ह्या ह्या गोष्टी करत ह्या गोष्टी जो जास्त करेल तो पुढे जाणार आहे. आणि यश मिळालं समजा, चांगला सराव आहे, परंतु हा सराव परत टिकवण्यासाठी परत हे प्रॅक्टिस करूनच आपल्याला कौशल्य प्राप्त होतं. प्रॅक्टिस करूनच आत्मविश्वास प्राप्त होतो. तर आत्मविश्वास मिळवण्याच्या जी पहिली पायरी सांगितलेली आहे, कशामध्ये आत्मविश्वास पाहिजे, त्याच्यानंतर त्यातलं ज्ञान घेणं, त्याच्यानंतर त्याचा सराव करणे, त्यानंतर त्याच्या परीक्षा देत राहणे, छोटे-मोठे यश प्राप्त करणे. हा झाला अभ्यासाचा भाग. हा तयारीचा. त्याच्यानंतर मनोबल वाढवण्यासाठी व्हिज्युअलायझेशन करत राहणे. सातत्याने व्हिज्युअलायझेशन करत आहे आणि मी जिंकतोय, मी जिंकतोय, मी जिंकतोय आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये अफर्मेशन करत राहणे. मी जिंकणारच, मी जिंकणारच. दर दिवशी आपण ते स्वतःला मनोबल वाढवत राहायचं आहे. अफर्मेशन करत राहायचं आहे आणि हा कॉन्फिडन्स आणि यश टिकवण्यासाठी सातत्याचे सराव आणि त्याच्यातून सुद्धा अपयश आलं तरी न डगमगता गेल्या वर्षीपेक्षा हे जास्त करायला लागेल, मोठ्या प्रमाणात करायला लागेल. आता एवढी तयारी केलेली आहे, त्याला लगेच परत डगमगायचं नाही. परत नव्या उमेदीने उभं राहायचं. यासाठी पुन्हा अफर्मेशन लागेल, व्हिज्युअलायझेशन लागेल, तयारी लागेल, तीच प्रोसिजर लागेल. तर आत्मविश्वास मिळवण्यासाठी या पायऱ्या अवश्य पाळा. याच्यातून निश्चितच आत्मविश्वास वाढेल आणि टिकेल. या व्हिडिओपुरता मी एवढंच बोलतो आणि हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओला.